हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि मी घेऊन बसली आहे मुगाची डाळ. पाहू शकता तुम्ही. ॲक्च्युली शात्रीधर भोळीबहिणीचं मला शूट करायचं, सो त्यासाठी मी झालेली आहे रेडी आणि आता मी बसलेली आहे. आमचा दक्ष येत होता प्लेट घेऊन, कारण की प्लेटमध्ये दाखवायचं होतं की मी डाळ नीट करते, स्वच्छ करते. सो त्याकरताच आम्ही थोडंसं थांबलो होतो. देण आता घेतली मी डाळ आणि ही डाळ घेऊनच आजचा कन्सेप्ट असणार आहे डाळीवरती. पाहू आता दक्ष त्याला किती न्याय देऊ शकतो, कारण की व्हिडिओज करणं तर माझ्या हातात आहे, कंटेंट क्रिएट करणं माझ्या हातात आहे किंवा रायटिंग करणं माझ्या हातात आहे, बट त्याला न्याय देणं हे दक्षच्या हातात आहे. बरोबर. बरोबर. माझा काय प्लॅन होता, मला शापूची भाजी खायची. तर व्हिडिओ नाही, मग शेपू 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 माझा काय प्लॅन होता, मला शेपूची भाजी खायची. तर त्याच्यासाठी डाळ पण नीट होईल आणि व्हिडिओ पण होईल. कसं वाटलं माझा प्लॅन? असं डोकं लावावं लागतं. दिस इज द बिझनेस माइंड इन माय फिक्स डायलॉग इन एनी व्लॉग इन एनी व्हिडिओ. पाहिलं का ओव्हर ऍक्टिंगची दुकान आमची कशी. सो आजचा लुक माझा कसा वाटतं हे मला तुम्ही कॉमेंट करून नक्की 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 सांगा. आणि शात्रीधर भोळीबहिणीचे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला सांगा. सो कारभारीनं हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता, कारण की आमच्या दक्षला हवी कारभारी, त्यामुळेच तो व्हिडिओ शूट करण्यात आला होता. आणि गेली काही दिवसापासून बरेच नियम कायदे याचे देखील त्याच्यामध्ये उल्लेख झालेले आहेत, कारण की मी मान्य करते मनापासून, कारण मी पोलिसाची मुलगी असल्यामुळे ते गुण असतील कदाचित जन्मताच आलेले असतील, कारण माझे आजोबा पोलीस होते, माझे काका वगैरे सर्वजण पोलीस होते. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, थोडंसं जास्त डीपमध्ये जाऊन कुठली गोष्ट मी कधी बोलत नाही, पण थोडंफार मी कधीतरी बोलत असते. आणि नियमामध्ये राहणं हे मला त्यामुळेच आवडतं. कदाचित माझा आवाज देखील त्यामुळेच थोडासा राट असेल, कारण की माझ्या आजोबांचा आवाज तसा होता. बोला. म्हणजे माझ्या आजोबा पोलीसच नाही? हा नाही, बरोबर. ॲक्च्युली मला तेच सांगायचंय की आमच्या फॅमिलीमध्ये सर्वजण आर्मी आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं थोडंसं कल जातो त्या साईडला. बट मला आवड होती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायची. आणि मला खरं सांगते, मला मुंबईला जर यांनी सोडलं असतं ना, तर कदाचित मी खूप चांगले ॲक्टर झाले असते. परंतु माझे घरचे घाबरत होते मला मुंबईला एकटीला राहण्याकरता, सोडण्याकरता, किंवा तिथे जाऊन मी स्ट्रगल करावा असं त्यांची इच्छा अजिबात नव्हती. त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे, इथेच राहावी, इथेच राहावी, इथेच राहावी. आणि मग त्यामुळे मग मला काही मुंबईला जाणं शक्य झालं नाही. आणि ज्यावेळेस मला फ्रीडम मिळाला की घरातून बाहेर पडून काहीतरी करण्याचा, त्यावेळेस असं झालं की लॉकडाऊन लागलं. त्यामुळे सगळ्याच बत्त्याबोळ झाला. त्यामुळे मी ॲक्टरचं स्वप्न वगैरे सोडून दिलं आणि मी ॲज अ रायटर, म्हणजे मला असं वाटलं की घरी राहून देखील कामं करता येतील. फिल्म इंडस्ट्रीमध्येच काम करायचं ना, घरी राहून देखील कामं करता येतील. मी खूप छान छान चारोळ्या कविता लिहित होते, करत होते. त्याच्यामुळं मग मी गेले आणि मग मी ॲज अ रायटर देखील खूप चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत. कधीतरी पाहताल तुम्ही, ठीक आहे, काही प्रोजेक्ट आहेत की ते अपकमिंग आहेत, काही प्रोजेक्ट आहेत की ते अजून रिलीज नाही झालेले, सो पाहताल. आणि काही प्रोजेक्ट माझे असे आहेत की शात्रीधर भोळीबहिणीला चांगलं एकदम म्हणजे माझ्या चॅनलला, ठीक आहे, यूट्यूब चॅनलला चांगली ग्रोथ झाली की त्याच्यावरच अपलोड केले जातील ते. कारण की बरेच असे शॉर्ट फिल्म्स वगैरे आहेत त्या करून ठेवलेल्या आहेत, पण त्या आत्तापर्यंत मी अपलोड वगैरे नाही केलेल्या, पण लवकरात लवकर त्या मी अपलोड करेन माझ्या चॅनलवरती. ते देखील तुम्ही कधी ना कधी पाहू शकता, ठीक आहे. बाय द वे, बडबड बडबड ऐकण्याचा अजिबात कंटाळा येत नसेल ना तुम्हाला? काय ना कंटाळा, मला माहिती ना, मी तुमची लाडकी. हे तर मला कंटाळा येतो, त्याचं काय? तरी पण ऐकायचं गपचूप. आणि तसं पण जे माझ्यामध्ये टॅलेंट आले, नॉलेज आले, ते दिदीचीच कृपा आहे. दिदीमुळे आज मी अशी ऍक्टिंग करू शकतो. जेनेटिक्स. आणि आज मी हा ते थोडंसं डार्क केलेलं आहे, कारण की काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस कॅमेरा असा आडवा धरला जातो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये
तीळ हा दिसतच नाही. माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तीळ दिसत नाही, कारण की त्यावेळेस कॅमेरा खूप लांबनं धरला जातो किंवा थर्ड पर्सन कोणीतरी कॅमेरा हँडल करत असतं. आम्ही दोघं तर असतो व्हिडिओमध्ये. थर्ड पर्सन असं असतं की ते कॅमेरा हँडलिंग करतं, आमचं व्हिडिओ शूट वगैरे करतं. त्यामुळे मग असं होतं की हा तीळ माझा होतो गायब, हा तीळ काय माझा दिसतच नाही. आणि खूप जवळून व्हिडिओज किंवा फोटो क्लिक केले तर मग हा तीळ चांगला स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे आज मी तो थोडासा ब्रॉड केलेला. मी म्हटले की थोडंसं डार्क आणि ब्रॉड असेल ना तर तो लांब कॅमेरा असेल तरी दिसेल. आत्ता पण कॅमेरा मी माझं व्लॉग शूट करते त्यामुळे कॅमेरा घेतलेला आहे जवळ, त्याच्यामुळे तो तुम्हाला अगदी परफेक्ट दिसत असेल. आणि काय होतं, डार्क लिपस्टिक लावल्यावर देखील माझं तीळ दिसत नाही. खूप खंत वाटते मला की परमेश्वराने इतकं सुंदर मला तीळ दिलेला आहे आणि तो दिसत नाही डार्क लिपस्टिकमुळे. बट कॅमेरा करता डार्क लिपस्टिक मी यूज करते, कारण की खूप वेळ जातो आमचा एकदा व्हिडिओ स्टार्ट केले की मग त्याच्यामध्ये फोटोशूट असतं, व्हिडिओज असतात, व्लॉग असतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये बराच वेळ केलेला असतो. कधी कधी काही कॉमेडी स्क्रिप्ट असेल किंवा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओज असतील, मग असे लागोपाठ आम्हाला कॅमेरा ऑन ठेवून शूट करावंच लागतं. ओके, त्यामुळे असं होतं की मग मेकअप डल होतो किंवा असं होतं की ज्यावेळेस शास्त्रीय भोळी वहिनीचा आम्ही कॉन्सेप्ट आहे ना एकदम शेवटला घेतो, कारण की ते थोडंसं असं वाटतं की खूप पटकन होतं, त्याला जास्त वेळ लागत नाही, ते पटकन होतं. बट तरी पण तो कॉन्सेप्ट आम्ही शेवटी घेतो. पहिले आम्ही रील्स वगैरे किंवा फोटोशूट, पहिलं फोटोशूटपासून स्टार्ट करतो. फोटोशूट असतं, त्यानंतर मग रील्स वगैरे असतात, त्यानंतर ना मग माझा ब्लॉग वगैरे असतो, किंबहुना त्यानंतर ना मध्ये लंच ब्रेक वगैरे काहीतरी असतो. सो असं करता 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 आमचं मे बी दिवसातला 1 तासच असतो आमच्याकडे, जो आम्ही फक्त शूट करता वापरतो. दिवसातून फक्त 1 तासच द्यायचा. त्याच्यावरती आम्ही अजिबात फिरकत नाही, त्याच्यावरती आम्ही अजिबात कॅमेरा ऑन करत नाही शूट करता. 1 तास पण खूप झाला, पण तोच 1 तास आमचा फायनली ठरलेला असतो की आज दिवसभरात ह्या 1 तासामध्ये आपल्याला शूट करायचे आणि मग आज किती शूट करायचे हे सगळ्या गोष्टींचं नियोजन लागतं. ती वेळ ठरते आणि त्यानुसार मग ते शूट होतं. ओके, देन त्यानंतर ना म्हणून असं होतं बऱ्याचदा की मग मेकअप डल होतो आणि त्यामुळे माझं तीळ दिसत नाही. असो, मला माहिती आहे माझ्या तिळावरती प्रेम करणारे खूप माझे लाडके फॉलोअर्स आहेत, त्यांना माझा हा तीळ खूप आवडतो. त्यामुळेच आज मी तो केलेला आहे डार्क, सर्वांना दिसला पाहिजे आज माझा हा तीळ. ओके, सर्वजण खुश झाले पाहिजे की हा अरे आज तीळ दिसतं. सिम्पल मेकअप, सिम्पल ह्याच्यामध्ये व्हिडिओ शूट होत होते आता सध्या, कारण की बाहेर जात नाही आहे. बाहेर जायला थोडासा इश्यू आहे, आणि इश्यू हा आहे की व्हॉइस खूप बाहेरचा येतो ना, बाहेरचा वगैरे वगैरे. सो त्यामुळे मी बाहेर जात नाही, आणि जो माझा माईक आहे तो ताईच्या घरी राहिलेला आहे, त्यामुळे तो मी काय आणायला गेलेली नाही आहे. आणि ते आणण्याकरता मला प्रॉपर पुण्यात जावं लागतं. मी थोडंसं पुण्यापासून आउटसाईडला राहते, पण प्रॉपर पुण्यात एंटर करायचं म्हटलं तर थोडंसं मला अवघड होतं, कारण की आत्ता तर थोडीशी मी मोकळी झाली आईच्या ह्याच्यातून. तुम्हाला पण माहिती आहे, आई आजारी असल्यामुळे मला काही 2 महिने हालताच आलेलं नव्हतं. पण आत्ताशी थोडंसं मला एक 4-8 दिवस झालं प्रॉपर मला स्वतःसाठी वेळ मिळायला लागला आहे. आणि आता त्यात परत पुण्यात जाणं मला काही पॉसिबल नाही. पाहू, रक्षाबंधनपर्यंत ती येणारच आहे, मग त्यावेळेस जर तिने आणलं तर बरंच आहे. आणि मग त्यानंतर मग फुल ऑन धमाल होतील व्हिडिओमध्ये, कारण की मग बरेच शूट आमचे बाहेर होतील. कारण की एकदा का माईकमध्ये काय होतं, व्हॉइस रेकॉर्डर असतो, त्यामुळे तो एडिट वगैरे करता येतो परफेक्टपणे, आणि नॉईज काढता येतो मुळात व्हिडिओमधला. एकदा का नॉईज निघाला म्हणजे काही टेन्शन राहत नाही. त्यामुळे शक्यतो शांत वातावरण हे फक्त घरातच मिळू शकतं. त्यामुळे आणि ठीक आहे, कारण की आत्ता सध्या तर एवढे 4-8 दिवसामध्ये मी फ्री झाले, त्यात पण लगेच बाहेर जाणं, शूट करणं ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होणार आहे, मला माहिती आहे ना. त्यामुळे जसं शूट करायला जमतंय तसं शूट करतोय आम्ही, आणि तुमच्यापर्यंत नवनवीन ब्लॉग्स व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करतोय, की अपडेट करतोय तुमच्यापर्यंत व्हिडिओज ब्लॉग. तुम्ही पाहताल आणि तुम्ही एन्जॉय करताल. तुम्ही पाहताल माझे व्हिडिओ आणि तुम्ही देखील एन्जॉय करताल, एवढीच फक्त माफक अपेक्षा आहे. भाजले काल माझं हे पोट, आणि
खूप जोरात भाजलंय. ठीक आहे. थोडं आवर ना दक्ष. काय तुझा उतार बरोबर आहे की. थोडासा आवर, टचअप कर. ह्याला ना अजिबात टचअप वगैरे करायचं नसतं. येऊ नये ना माझ्यापाशी बसायचं असतं. हा आता काय करायचं, नॅचरल ब्युटी. नॅचरल ब्युटी. पण असं नाही की आपण कॅमेरा पुढे येणार आहोत ॲज अ सेलिब्रिटी. तसलं वेळच नाही की ॲज अ सेलिब्रिटी आपण कॅमेऱ्यासमोर येतोय तर थोडंसं आपण टचअप करावं, थोडंसं छान असं आपला लुक काहीतरी वेगळा करावा, हेअरस्टाईल काहीतरी वेगळा करावं. हेअर स्प्रे माझ्याकडे जवळजवळ 7-8 प्रकारचे वेगवेगळ्या म्हणजे ब्रँडचे आहेत. आणि छान अशी केस स्मूथ होतात. हेअर चांगल्यापणे जो कुठला हेअरकट करतोय त्याचं मस्तपैकी काय काय होतं रे, हेअर काय होतात, कर्ली करू शकतो. नाही रे, स्पाइक्स करू शकतो. उभे उभे करू त्याला स्पाइक्स. तर स्टायलिश हेअर्स करू शकतो. आठवलं, स्टायलिश हेअर करू शकतो ते स्प्रे वगैरे यूज करून. अरे पण केमिकल असतं त्यात. असे खूप आहेत. हेअर सिरम आहेत, खूप वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर सिरम आहेत. कारण की आमचं स्वतःचं कॉस्मेटिक शॉप आहे, त्यामुळे कॉस्मेटिक घरी यायला वेळ लागत नाहीत. चांगले चांगले कॉस्मेटिक घरी येत राहतात. फक्त आपल्याला काय हवं आहे ते फक्त आपण सांगायचं असतं. आणि कधी कधी तर माझा नवरोबा इतका चांगला आहे, काय बोलू यार. कधी कधी तर तो स्वतःहून एखाद्या नवीन क्रीम आली असेल, लिपस्टिक आली असेल, नेल पेंट आली असेल तर तो स्वतः घरी घेऊन येत असतो न सांगता. त्यामुळे खूप छान छान ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. पण तरी पण ह्या मुलाला आहे ना इतका आळस आहे या अंगामध्ये की ह्याला कुठलाही प्रोडक्ट्स यूज न करता कॅमेरा पुढे यायचं असतं. मला फक्त एवढंच वाटतं की अरे यार, एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत ना, ते पण विदाऊट मेकअप कधी कॅमेऱ्याच्या पुढे येत नाही. ऑन कॅमेरा तर कधीच येत नाही. ते प्रत्येक जण आहे ना मेकअप वगैरे करूनच येतं. पण ह्याला कितीही सांगा, कधी कधी मला काय वाटतं फक्त मी चिकटी बडबड करत असते, पण ह्याला कळतच नाही. हो ना? हो, पाहिलं का, परत हो म्हणून उत्तर पण येतं. हे असे अगर तुझे हो गया कुछ सारी दुनिया जला देंगे. किती वेगवेगळे मस्तपैकी नाही का असं हेअरस्टाईल करायला. आणि तुम्हाला असं कपडे पण आहेत ना, त्याला 10 वेळा सांगावं लागतं, अरे चेंज करू नये बाबा, चेंज करू नये बाबा, चेंज करू नये. काय होतंय, व्हिडिओ तर करायचा, त्याला काय होतंय, व्हिडिओ तर करायचा, असं करत असतो. अगं केस माझे बारीक आहे, थोडे वाढून दे केस मला, मग बघ. आला पाहिलं का, असे थोडं पण ना असं अजिबात नाही की आपण थोडंसं कॅमेऱ्यासमोर टचअप वगैरे करून यावं मस्तपैकी. तसला अजिबात वेळ नाही आहे. असं जे आहे ते आहे, जे आहे ते मी सांगितले. राज की बात. चला व्हिडिओ करायचा, उशीर होतोय आपल्याला. मी आता काय करते, आता तू असं हे करतोय ते. अगं शातीर वहिनी व्हिडिओ करण्यासाठी मी एक्साइटेड असतो, कारण की तेव्हा तो एक चान्स असतो व्हिडिओच्या बहाण्यांनी तुला वैताग द्यायचा किंवा तुझी ती मस्करी करायची. नाहीतर असं केल्यावर बापरे बाप, तुफान. सोपं नाहीये. अवघड आहे. बरं कर, चल स्टार्ट कर. कोणाचीच हिंमत नाहीये मला काय बोलण्याची, कारण की मला कोणी काय बोललं तर गंगा जमुनाच व्हावं लागते घरामध्ये. आणि मुळात सर्वांना माहिती आहे मी चुका करत नाही. हो की नाही? हा, रिअल बोल, माझी शपथ घेऊन बोल. नाही करत. 99% तू चुका नाही करत, 1% करते. कधीतरी होतंय, माणूस आहे, माणसाच्या हातून चूक तर होणारच ना, ऑब्व्हियसली. तसं आम्ही 1% चुका नाही करत, 99% करतो. त्यामुळे असं होतं की मी फार कमी ओरडा खाते. शक्यतो मला कोणी ओरडत नाही, मला कोणी काही बोलत नाही. आणि तशी मी घरात पण खूप लाडकी, सर्वांची लाडकी. म्हणजे आम्ही लाडकेच नाही. सर्वात जास्त लाडकं कोण आहे? मी. मग अरे तू असशील, मी माझ्या मम्मीचा लाडका आहे. माझ्याकरता
डेली घरात चॉकलेट येत असतं फक्त माझ्याकरता. अरे मग वहिनी तू ते दीदी तुझं लग्न झालंय, ते आणि- जिजली तुला जीव लावतात म्हणून नंतर. आणि ते डेली चॉकलेट जे माझ्याकरता आलेले असतात ना त्यातले फोडून माझ्याकडे पाठ करतो आणि मग त्यातले काढतो चॉकलेट्स आणि खातो. नाही येस तुला- आय नो आणि माहिती का तसंही माझ्याकरता चॉकलेट्स आलेले असतात ते मी सर्वांमध्ये वाटत असते. ठीक आहे, सर्वांना देते मी, कारण की मी कधीच असं नाही की एकटं कोणतंही खायला मी एकटं खाते वगैरे, असं माझं तर नेचरच नाही. त्यामुळे काहीतरी घरात चांगलं काहीतरी खाऊ आलंय किंवा माझ्याकरता काहीतरी स्पेशली आलंय तर ते मी नेहमी इतरांना आधी देते आणि मग मी खाते वगैरे. ठीक आहे, हे म्हणजे मी प्रत्येक वेळेस करते, बट तरी पण सांगते की घरात सर्वात जास्त लाडकी मी. आई पण नाही का? नाही. ह्याचं काय ऐकायचं नाही. ठीक आहे, चला करायचं का व्हिडिओ शूट? मग ओके चला बाय. आज करता इतकंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझा बघा तुम्ही शातीर दिल होळीचा एपिसोड लवकरात लवकर. ओके बाय.